चला आलं मुंबई, सांगा कोणाकोणाला कुठे कुठे जायचंय? साहेब गुलाब घ्या ना, मॅडमला खूप छान दिसतील. सर आऊंना आवडतात ना गुलाबाची फुलं? हो या ऑफकोर्स. मी इनफॅक्ट आता तोच विचार करत होतो की आईसाठी घेऊन जावी. घ्या ना प्लीज. सर थँक्यू. या फुलांना बघून आई खरंच खूप खुश होती आणि मी सांगणार आहे की ही फुलं तुम्ही दिलीत म्हणून. तुम्ही सुचवलं, फुलं घ्या. बरं कोण आता कुठे उतरणार आहे? सर मी आणि जय इथेच उतरतो. तो मला सोडेल आणि मग पुढे जाईल. हो ना जय? असंही जयला ही जबाबदारी फारच चांगली जमते नाही का जय? मिस दाभोळकर तुम्ही? मी असं करतो, मी तुम्हाला ड्रॉप करतो. मी असंही तिथनच जाणार आहे. एक काम करू, माझ्याकडनं आज तुम्हाला कॉफी. इतक्या सुंदर प्रेझेंटेशन बद्दल. सर आम्ही निघतो. ओके बाय. आणि तुमच्या टीमचं उत्तम प्रेझेंटेशन बद्दल मनपूर्वक कौतुक तुमच्या दोघांचंही. जयराम, व्हेरी गुड वर्क. थँक्यू सर. चला चला. घ्या ना, घ्या फोन घ्या. हॅलो. हा बोल ग. कुठे आहेस तू? अरे बापरे, हो का? अगं मी पण इथेच आहे. हो, कुठे भेटूया मग आपण? बरं बरं, मी येते. हा ओके बाय. काय झालं? सर ऍक्च्युली माझ्या एका मैत्रिणीचा फोन होता आणि तिला भेटायचंय आत्ता. आत्ता भेटायचं का तुम्हाला? हो, तिचं एक जरा अर्जंट काम आहे. मग मी सोडू का तुम्हाला? ऍक्च्युली इकडेच पुढच्या गल्लीत. फक्त प्रॉब्लेम असा आहे की तो वन वे, म्हणजे मला इथूनच चालत जावं लागेल. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सर सॉरी. इट्स ओके. थँक्यू सो मच सर. नको, जुई असेल बरोबर. तू इथे कसा काय? आपल्या वेव्हलेन्थ जुळायला लागल्या, त्यामुळे एकमेकांपर्यंत पोहोचायला, एकमेकांच्या मनात काय चाललंय हे ओळखायला बोलायची गरज नाही लागत. आपसुकच कळत की कोणीतरी कुठेतरी आपली वाट पाहत असेल. पण तू जुई बरोबर होतास ना? होतो, पण अचानक मला माझ्या एका मित्राचा फोन आला. तो ह्याच एरियात होता आणि त्याचं माझ्याकडे खूप महत्वाचं काम होतं. त्याला माझ्या मदतीची गरज लागणार होती, म्हणून परत आलो. ती योगायोग आहे ना. माझ्याही एका मैत्रिणीचा फोन आला. ती सुद्धा याच एरियात होती आणि तिचं एक खूप महत्वाचं काम होतं.
म्हणून मग मीही परत आले. म्हटलं ना, आपल्या वेवलेन्स जुळायला लागल्या. हम्म. फक्त एक गोष्ट थोडीशी लागली मनाला. कुठली? आपण दोघं एकत्र लोणावळ्याला गेलो. आय मीन तुझ्यामुळे मला यायला मिळालं, पण तरीही त्या गुलाबी थंडीत मला माझ्या बायकोचा हात नाही धरता आला. पण मैत्रिणीच्या केसात गुलाब तर माळण्याचा आनंद मिळाला ना तुला? हा, एक चांगलं झालं. मग त्याच मैत्रिणीचा हात पकडायचाच ना. गच जाऊ दिलं यार तिला. जय, पण आता ह्या मैत्रिणीचा हात धरू शकतो, कारण ही मैत्रीण फक्त माझी मैत्रीण नाही, बायकोही. निघूया. काय झालं? या घरात हसायचं काय कारण असू शकतं? काका काकूंचं भांडण? तू कसं ओळखलं? कारण त्यांचं भांडण खरंच खूप गोड असतं. खरंय, पण आज त्यांच्या भांडणाचा विषय तितकाच गोड होता. काय? लोणावळ्याला गेला होतात ना, मग माझ्यासाठी चिकी का नाही आणली असं काका म्हणाले. तर त्यावर काकू चिडल्या. त्यांना म्हणाल्या, का ते दोघं लोणावळ्याला गेले होते ह्याचा पुरावा हवा होता का तुम्हाला? का लहान बाळ आहात त्यांच्याकडे तुम्ही चिकीचा हट्ट करताय? आणि आलं आलं माझ्या सगळं लक्षात आलं. नशीब मी नव्हतो तिथे. काका काकूंचं भांडण सुरू झालं ना की मला स्वतःला नाही सावरता येत. पण खरंच आपण लोणावळ्याला जाऊन आलो तर चिकी का नाही घेऊन आलो? करेक्ट. आपण ऍक्च्युली सरांना सांगायला हवं होतं, सर प्लीज जरा गाडी थांबवता का, आम्हाला चिकी घ्यायची. आणि सरांनी लगेच गाडी थांबवली असती. सरांनी खरंच गाडी थांबवली असती. कशावरून? त्यांच्या वागण्यावर. आदिती, आज सर खूप वेगळेच दिसले मला. मी पण तेच ऑब्झर्व करत होते. ऑफिस मधले सर आणि आज जसे होते ते सर, किती डिफरन्स होता ना. म्हणजे टपरीवरचा चहा काय, भजी काय, किती गप्पा मारल्या त्यांनी आपल्याशी. सरांच्या आईचा फोन आला होता, आठवतंय? अरे मला इतकं ऑकवर्ड फील झालं माहितीये, मला कळेच ना मी काय रिॲक्ट करू. पण माझ्यासाठी या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सरांचा जो काही चांगला मूड होता त्याचं सगळं क्रेडिट माझ्या हुशार बायकोला जातं. मस्त प्रेझेंटेशन केलंस आज तू. तुझा कॉन्फिडन्स बघून मलाही खूप अभिमान वाटला तुझा. पण तो कॉन्फिडन्स ऍक्च्युली माझ्या ऑफिसमध्ये माझे एक कलिग आहेत. त्यांचं नाव आहे मिस्टर जयराम खानोलकर. तो कॉन्फिडन्स त्यांनीच दिला मला आणि मला त्यांना थँक्यू म्हणायचं. अच्छा. मग तुझे हे जे कोणी कलिग आहेत त्यांना तसं सांगून टाक. तसं म्हणजे? तसं म्हणजे तुला सांगायचंय तसं. ओके. हे काय? फोन दे तिकडचा. फोन दे. फोन?
थँक यू व्हेरी मच. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बरं आहे आपल्याला घरात गप्पा मारता येतात, नाहीतर इथे SMS वर बोलायची सवय लागायची. आदिती, एवढा सगळा त्रास सहन केल्यानंतर आज तुझी ही प्रगती बघून ना मला खरंच खूप खूप बरं वाटतं. पण जय, मला हाच आनंद तुझ्या बाबतीत अनुभवायचा आहे. खरंच तुला एक संधी मिळायला हवी. मी सरांशी एक मिनिट. आदिती, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आहे हा, जय. मग तू हे असं काही करणार नाही. प्लीज लेट मी प्रूव्ह मायसेल्फ. आणि माझी खात्री आहे एक ना एक दिवस हे नक्की होईल. त्यामुळे तू सरांना काहीही सांगायला जाणार नाहीस. प्लीज. मला कोणाच्याही रेकमेंडेशनची गरज नाही. ती ऑफिसमध्ये रजनी पण सतत मला सहानुभूती दाखवते ना, मला तिटकारा येतो हा त्याचा. मला स्वतःच्या बळावर यश कमवायचं. हा वहिनी बोला. आलात का ग फिरून? झालं काम. अगं बाई, हो. म्हणजे कामासाठी गेला होतात नाही का तुम्ही? बरं मग उद्या सकाळी लवकरच ये. हो. हा, नाहीतर काय अगं, दिवसाची सगळी कामं माझ्या एकटीवर पडतील ना, दिवसभर राबावं लागेल मला मग. आणि बघ, सकाळी येताना ना स्टेशनहून भाजी मात्र आणायला विसरू नकोस. हा नाही अगं, मी गेली असते ग आणायला, पण अण्णांजवळ पण कुणीतरी थांबायला हवं ना. आणते वहिनी. ठेवते. उद्या विरारला जायचंय सकाळी. आणि जाताना भाजी पण घेऊन जायचं असेल ना? ऐकलं मी. चला मग झोपा आता. पहाटे 4ला उठावं लागेल. काय ग, झोप ना आता, लवकर उठायचं होतं. मला खात्री आहे तू स्वतःला नक्की प्रूव्ह करशील. हे काय चाललंय? अहो, तू लॅपटॉप घेतला एवढा तर नीट नको का ठेवायला? त्याचं चार्जिंग करावं लागतं. ओ बस झालं. लॅपटॉपची काळजी कशाला करताय? त्यापेक्षा नवऱ्याची काळजी करा. चहा पण थंड दिलात. थंड डोक्याने घेतला असतात ना तर कळलं असतं चहा किती गरम आहे ते. सतत गरम झालेलं डोकं, तेही त्या चहापेक्षा. तुम्ही असले उद्योग करायचे आणि मग त्यात आम्ही शांत राहायचं. आता दिलाय तर तू नीट नको का ठेवायला? अगं, लॅपटॉप साफ केल्यामुळे आपलं काम वाढतं. हो, पण तो काय म्हाताऱ्यांच्या कामी येत नाही. आपण वापरत नाही म्हणून असं म्हणताय तुम्ही. लोक तासनतास बसतात त्याच्या समोर, मग आपण पण का तसं करू नये? दोघांनी समोर बसून करायचं काय? हळदी कुंकू व्हायचं जोड्यांनी. झालं. सरळ बोलणं म्हणून नाही तुमचं. काय 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 बोलायचं काय? माणसं सोडून काय निर्जीव वस्तूंची गप्पा मारायचे का आपण? काय काय दिवस आलेत बघा. नाही, गरज म्हणून ठीक आहे, पण आता भूक म्हणून याच्याकडे बघायला लागलेत माणसं. हे असल्या खेळण्यांनी माणसांना जवळ केलं
आपल्या माणसानं दूर केलं. त्याची चौकशी करायलाही वेळ नाही. हे असलं काहीतरी देऊन ठेवलंय आपल्याला. ही नाही गरज आमची. हे कसं सांगायचं आता त्या पोरांना? आपलं दुःख आपला आनंद या डब्याला कळणार नाही तरी ह्याच्या समोर तासन तास बसायचं कशाला? सॉरी काका, मी येतो म्हणून सांगायला आलो. निघालास तू? डबा न घेताच चालला होतास ना? थांब देते. अरे सौभाग्यवती कुठे आहेत तुमच्या? ती विरारला. हा, गेली विरारला. बरोबर. काय हे पोरीला किती राबावं लागतं. हा, हे तुझ्या त्या वहिनीला सांगून ठेव. हे असल्याचा काम चुकारपणा बंद कर म्हणावं. मी इथून जाणार, सगळी तिकडची कामं करणार. ना अण्णांची तब्येत हे कारण असू शकतं, पण तिकडे जाऊन हिच्याकडून ती सगळी कामं करून घेत असणार. मी तुला सांगतो. हा, हे घे. मी तो लॅपटॉप ठेवते. हा, काका तुम्ही तो लॅपटॉप वापरत का नाही? वापरून काय उपयोग? ना त्याचा उपयोग आहे ना तो देणारा सोबत आहे. मग या अशा उपयोग नसलेल्या वस्तू अडगळ म्हणून ठेवायच्या कशाला? नाही आवडत मला. नाही, पण जर अडगळ म्हणून त्याच्याकडे बघितलं नाही तर? मग काय उपयोग आहे त्याचा? मग ह्या वयात काय आता गेम खेळत बसायचं काय त्याच्यावर? नाही नाही काका, फक्त गेमच नाही, त्या लॅपटॉपचे खूप उपयोग आहेत. म्हणजे तुम्ही त्याच्यावर हिशोब लिहून ठेवू शकता. काकू वेगवेगळ्या रेसिपीज शोधू शकतात. अगदी घर बसल्या वाटेल त्या विषयावर सगळी माहिती गोळा करता येऊ शकते. आणि हल्ली तर सोशल नेटवर्किंग साईटवर तुम्हाला तुमचे जुने मित्रही भेटू शकतात. ह्या लॅपटॉपनी अख्खं जग जोडलंय काका. काय सांगतोस? काय कसं काय? मी ऑन करू का? हा, हो, कर. ये कर कर कर. हा, बघू कर. हे काय? हे बघा काका, आता मी हे इंटरनेट कनेक्शन जोडतोय त्याला. बर. हे बघा. ह्या साईटवर तुम्ही तुमची सगळी माहिती टाकू शकता. आता यावर मी तुमचं अकाउंट क्रिएट केलंय. मला कुठला पासवर्ड टाकू ते सांग. विसरायला नको. मोबाईल मध्ये फीड करायला पाहिजे. ते कर कर. हा, केलं. काय ठेवलं रे पासवर्ड? चोराच्या हातात घरातल्या किल्ल्या देऊ का आपण कधी? काका, आता तुम्ही या साईटवर तुमचे जुने मित्र शोधू शकता. मला एखादं नाव सांगा. कुमू. कुलकर्णी. पण काका, ह्या कुलकर्णी आडनावाचे खूप लोक असतील. मला पूर्ण नाव सांगा ना त्यांचं. ते टाकल्या. काका, टकल्या हे नाव असतं का? मनोज 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 कुलकर्णी. बरेच मनोज कुलकर्णी आहेत. यापैकी टक्कल हेच आहेत का ते? बघू. अरे हो, आज तो टाकल्या कुलकर्णी. वा वा. सगळे सापडतील का याच्यावर? हा, बऱ्यापैकी. चला, हे बरं झालं. का हो, आत्ता डबा म्हणत होतात ना? अगं, पडून होता म्हणून डबा म्हणालो. आता उपयोग समजला. आता सगळ्यांची शोध मोहीम सुरू करायला हवी. आणि इकडे बघू, मला जमतं काय? हे बघ, हे बघ असं. वा वा जय, छान उपयोग सांगितलास तू. आता ह्यानी जर प्रश्न कमी झाले तर मानीन मी तुला.
आणि या लॅपटॉपला सुद्धा. येतो काका. हा, ये. गुड मॉर्निंग जय सर. गुड मॉर्निंग. लवकर आलात. हो. काल कुठे होतात? काल किती बोबाटा झाला माहिती आहे ना तुम्हाला? काय झालं? थँक गॉड जय, तू दिसलास फायनली आज ऑफिसमध्ये. घरापासून इथे येईपर्यंत हाच विचार करत होते मी. आज तू मला दिसला नसतास ना ऑफिसमध्ये तर मी फोन करून खडसावणार होते तुला. पण का? का म्हणजे कालसाठीच ना? माणसं यायला लागली ऑफिसमध्ये, काही काम बाकी असेल तर ते पूर्ण कर. काय जय, कुठे होतास तू? असं न सांगता ऑफिसला दांडी कशी काय मारू शकतोस तू? मी ऑफिसच्याच कामासाठी गेलो होतो. हो ना, मला खात्री होती. मला माहित होतं तू ऑफिसच्याच कामाला गेलेला असणार, पण कळवायचं ना एकदा. इथे उगाच सगळ्यांना चगळायला विषय मिळाला. म्हणजे जय आणि जुई एकत्र फिरायला गेले असतील. अरे जय आलास तू? अरे कुठे होतास? तुला किती फोन केले, मग तुझा फोन जुईने उचलला. जुईने उचलला? काय रे, म्हणजे तू आणि जुई एकत्र होतात? हो, आणि ते सुद्धा आदिती मुंबईमध्ये नसताना. म्हणजे त्याचा काय संबंध?